मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ बनवत असतो मी आणि व्हिडिओ बनवत असताना आपल्या सर्वांना समजावेत म्हणून थोडंसं दुरूनच बनवतो. तर पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की काय सिच्युएशन असते. आता या ठिकाणी बघा, यू टर्न घेणारा टू व्हीलरवाला आहे, तर त्यांना मी आरामात थोडंसं आपलं स्पीड कमी केलं आणि त्यांना यू टर्न घेण्यासाठी जागा दिली. तर असं करायचं मित्रांनो. आपण काय करतो की एकदम फास्ट पुढं गाडी घेण्याचा प्रयत्न करतो. कोणी जर यू टर्न घेत असेल किंवा मध्ये कोणी येणार असेल रोडमध्ये, तर त्या ठिकाणी आपण आपला वेग वाढवतो. वेग न वाढवता आपला वेग थोडासा कमी करा. आहे त्या वेगामध्ये आपण पुढं जातो आणि आपणही सुरक्षित राहतो आणि समोरचा देखील आरामात रोडचे लाईन चेंज करतो किंवा रोडमध्ये आतमध्ये येतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जर माहिती असेल तर, आता समोर दिसतंय की टेम्पोवाला दादा आहे, त्यांना रोड क्रॉस करायचं आहे, पण कोणीही त्यांना जागा देत नाही आणि जागा न दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांची गाडी अडकली आणि आपली देखील स्पीड कमी झालेली पाहू शकता तुम्ही. आता त्याच्यानंतर ह्या दादांना दिसतं एक समोर टेम्पो थांबलेला आहे, तरी देखील ते माझ्या पुढून त्या टेम्पोला न जाऊ देता पुढं जाण्याचा प्रयत्न करतायत. तर त्या ठिकाणी मी त्यांना हॉर्न वाजवला आणि टेम्पोला जाण्यासाठी मी जागा दिली. तसं पाहायला गेलं तर या दादांना देखील अडकवू शकलो असतो, पण तिथं अजून 4 गाड्या अडकल्या गेल्या असत्या. त्याच्यामुळं मी त्यांना पुढं जाण्यासाठी प्राधान्य दिलं, त्यांना रोड क्रॉस करण्यासाठी प्राधान्य दिलं. आता या ठिकाणी आपल्याला मला माहिती आहे की समोर एकच लेन चालते, म्हणून मी दुसरी लेन करून पुढं जाण्याचा प्रयत्न नाही करत. पण पाठीमागून काही लोक येत आहेत आणि पुढं जात आहेत. ज्यांना माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल ते जाऊ शकतात. समजा त्यांना आपण प्राधान्य नंतर देऊ शकतो आतमध्ये लाईनमध्ये येण्यासाठी. पण काही लोकांना माहिती देखील असतं, दिसतं देखील समोर लाईन कट आहे म्हणून, तरी देखील जर माहिती नसेल तर दुरूनच थोडंसं आपली गाडी लाईनमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. पण काही जण एकदम शेवटी जातात आणि तिथून गाडी आपली लाईनमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी सर्वच गाड्यांचा वेग कमी होतो. आता इथं पहा, भरपूर जागा आहे मला डाव्या बाजूला, तरी देखील मी गाडी पुढं घेऊन जात नाही आहे. का तर मला माहिती आहे की समोर गाडी जर घेऊन गेलं तर तिथं स्ट्रगल करायला लागेल किंवा पूर्ण लाईन अडवली जाईल. तर त्याच्यामुळं मी आपली गाडी पुढं घेऊन जात नाही आहे. पण काही जणांना असं वाटतं की या लोकांना गाड्या येत नाही आहेत किंवा यांना माहिती नाही आहे, अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये पुढे येतात. आता याच्यानंतर होतं काय, हे रिक्षावाले दादा बघा, समोर दिसतं आहे की लाईन कट आहे, तरी देखील जाणारच. हे रेड कलरची गाडी बघा, राईट साईडनी पुढं गेलेत, समोरून येणारी गाडी यांची गाडी. आता यांच्यामुळं आमचा वेळ वायाला गेला, पण या लोकांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. पण एक सांगतो मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारे माझ्या समोर कोणी गाडी घेऊन यायचा प्रयत्न करतो ना, तर तिथं मी त्यांना अजिबात जागा देत नाही. प्लीज सबस्क्राईब.